नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 10वीचं प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणातील आपण आतापर्यंत सराव संच 2.4चा अभ्यास केलेला आहे। या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 मधला काही भाग अभ्यासलेला होता। आज आपण याच सराव संचामधील राहिलेला भाग अभ्यासत आहोत। वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे किंवा वर्ग समीकरणाची मुळं आणि सहगुणक यांच्यातला काय संबंध आहे हे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तुम्ही दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करून ABCच्या किमती मिळविल्या होत्या आणि वर्ग समीकरणाचे विवेचक कसे काढायचे या विषयीची माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती। त्यानंतर सूत्रपद्धतीचा वापर करून दिलेलं वर्ग समीकरण सोडवलेलं होतं आणि याच पद्धतीमध्ये वर्ग समीकरणाची दोन मूळ आलेली होती। जे सूत्र वापरलेलं होतं ते x बरोबर -b प्लस मायनस इन रूट b² - 4ac/2a आणि जी दोन मूळ तयार झालेली होती त्यामध्ये x -b प्लस इन रूट b² - 4ac/2a आणि दुसरं मूळ मिळालेलं होतं x -b मायनस रूट b² - 4ac/2a। ही जी दोन मूळ मिळालेली होती या मुळांना आपण अनुक्रमे अल्फा आणि बीटा असं म्हणणार आहोत। पहिलं जे मूळ मिळालं त्याला अल्फा आणि दुसऱ्या मुळासाठी आपण बीटा मानणार आहोत। तर आपण त्या मुळामधला आणि सहगुणकामधला काय संबंध आहे, जे सहगुणक आहेत आपण पाहिले होते की ABC या किमती काढलेल्या होत्या। तर ABC या किमती आणि वर्ग समीकरणाची मुळं यामध्ये तो कोणता संबंध आहे तो आपण तपासून पाहू। रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशिएंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध। समजा दिलेलं वर्ग समीकरण गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज a² + bx + c = 0 हे आहे आणि याची जी दोन मुळं आहेत, जे दोन रूट्स मिळालेले होते त्यांना आपण पहिल्या मुळासाठी आपण अल्फा म्हटलंय आणि दुसऱ्यासाठी बीटा असं म्हटलेलं आहे। जर ही दोन मुळं अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा आणि बीटा यांची बेरीज काय येणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे। मग अल्फा काय आहे तर -b प्लस इन रूट b² - 4ac/2a। अल्फा हे मूळ -b प्लस इन रूट b² - 4ac/2a आणि बीटा हे रूट आहे ते फक्त बदल कोणता आहे, इथं मायनस येणार आहे -b मायनस इन रूट b² - 4ac/2a। बदल बघा लक्षात घ्या, अल्फा मध्ये इथं प्लस चिन्ह आहे आणि बीटा मध्ये इथं मायनस चिन्ह, एवढा तो बदल आहे। मग या दोन मुळांची दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज केली असता सहगुणक आणि मूळ यांच्यात काय संबंध येतो तो शोधायचा आहे। देअरफॉर अल्फा प्लस बीटा, अल्फा आणि बीटा यांची बेरीज करू तर -b प्लस इन रूट b² - 4ac/2a प्लस -b मायनस रूट b² - 4ac/2a। काय केलं आपण, या दोन मुळांची बेरीज केली आहे, करतोय बरोबर। छेद सारखा आहे, डिनॉमिनेटर आर सेम, देअरफॉर 2a ला 2a मांडू आपण आणि अंशाची बेरीज करू म्हणजे मग -b प्लस इन रूट b² - 4ac मायनस प्लस जरी करत असलो आपण तरी इथं मायनस आहे, याला मायनस करू, मायनस इन रूट b² - 4ac। आता सोडून घेऊ, -b प्लस इन रूट b² - 4ac प्लस इंटू मायनस होतील हे b प्लस इंटू मायनस इन रूट b² - 4ac/2a
बघा आता अंशामध्ये काय मायनस बी आहे मायनस बी आहे, इथं प्लस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, हे प्लस आणि हे मायनस हे दोन कॅन्सल होतील, म्हणजे वजाबाकी जर केली तर शून्य येईल, म्हणून इथं उरतं काय -1b आणि -1b हे होतील -2b अपॉन 2a, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, हे दोन ला भाग दिला एक बे असं होतील -b अपॉन a, म्हणजे अल्फा प्लस बीटा these are the root of quadratic equation, abc are the coefficient of given quadratic equation. तर मुळांची बेरीज आणि सहगुणक यांच्यातला काय संबंध आला, तर जर आपण दोन मुळांची बेरीज केली तर दिलेल्या वर्ग समीकरणामधल्या b ची किंमत -b अपॉन a या किमती सारख्या येतात, यांचा भागाकार सारखा येतो, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a, हा एक संबंध मिळाला. आता दुसरा संबंध शोधायचा आहे, तो आहे अल्फा इंटू बीटा. आपण काय पाहिले बघा, तर अल्फा प्लस बीटा हा संबंध काय येतो मुळाचा आणि दिलेल्या सहगुणकाचा, तर -b अपॉन a येतं. तसं आपल्याला शोधायचं, आता अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार केला, दोन मुळांचा गुणाकार केला तर सहगुणकांचा संबंध काय आहे, म्हणून अल्फा हे दिलेला आहे माहिती आहे आपल्याला, बीटा हे आहे, यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणून अल्फा काय आहे -b प्लस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू बीटा काय आहे -b मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, हा गुणाकार आहे. आता गुणाकार करत असताना एक लक्षात घ्या की अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार असतो, म्हणून छेदाचा गुणाकार केला 2a गुणिले 2a, 2 गुणिले 2 4, a गुणिले a वर्ग. अंशाचा गुणाकार करताना -b इंटू प्लस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि दुसऱ्या कंसात -b मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता हे जे 8वी मध्ये आपण अभ्यासलेलं सूत्र आहे, 7वी मध्ये पाहिलेलं आहे, x प्लस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग एक्सच्या ऐवजी -b आहे बघा, x मायनस b प्लस वायच्या ठिकाणी इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आहे, तर एका कंसात ते प्लस आहेत एका कंसात मायनस आहेत y, तर याचा विस्तार एक्सपान्शन एक्स स्क्वेअर मायनस 4ac आलेला आहे. मग याला सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल -b स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर केला बी स्क्वेअर मायनस, हा स्क्वेअर करत असताना वर्ग करत असताना वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल, b वर्ग वजा 4ac येतील अपॉन 4a स्क्वेअर, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मायनसनं इथं गुणलं तर मायनस आलं, मायनस इंटू मायनस प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 0 होतील, शिल्लक राहील 4ac अपॉन 4a स्क्वेअर. आता भाग दिला 4 1 4 4 1 4, a आणि इथल्या a चा भाग दिल्यानंतर इथले एक a कॅन्सल होतील, एक a निघून जातील, शिल्लक राहतील c अपॉन a, म्हणून अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a अँड अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. तर हा जो संबंध आहे तो वर्ग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं आणि सहगुणक यांच्यातला संबंध, म्हणजे दोन मुळाची बेरीज किती असते, तर -b अपॉन a एवढी असते. दोन मुळांचा गुणाकार किती असतो, तर दिलेल्या वर्ग समीकरणामधल्या c आणि a च्या किमतीच्या भागाकारा एवढे असतात. तर हा संबंध आहे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातला संबंध. सराव संच 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं उदाहरण क्रमांक 6.
जर अल्फा आणि बीटा ही y² - 2y - 7 = 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर नंबर 1 α² + β² आणि नंबर 2 α³ + β³ च्या किमती काढा. when the roots of y² - 2y - 7 = 0 is alpha and beta, then find number 1 α² + β² and then second α³ + β³. या वर्ग समीकरणाची ही दोन मूळ आहेत अल्फा आणि बीटा. त्यावरून अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन च्या किमती काढायच्या आहेत. आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून ए बी सी च्या किमती काढता येतात. म्हणून या ठिकाणी समीकरण घेऊ y² - 2y - 7 = 0. या समीकरणाची तुलना जनरल फॉर्मशी करून सामान्य रूपाशी करून a = 1, b = -2 and c = -7 या किमती काढल्या. आता या किमती काढल्यानंतर आपण याच्या बाबतीत आता संबंध पाहिला आपण अल्फा प्लस बीटा काय आहे तर -b/a आहे. अल्फा इंटू बीटा काय आहे तर c/a आहे. या किमती याच्यामध्ये ठेवू. therefore अल्फा प्लस बीटा = -b - 2/a1. therefore अल्फा प्लस बीटा = -2. अल्फा आणि बीटाची किंमत काढली. आता अल्फा इंटू बीटा c/a असं आहे. तर c काय आहे -7 आहे अपॉन a आहे 1. therefore अल्फा इंटू बीटा = -7. या दोन किमती आपण काढून घेतल्या. आता या मिळालेल्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत α² + β² या किमती काढत असताना. मग एक फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर अल्फा प्लस β² काय येईल दोन पदाच्या बेरजेचा वर्ग. हा आपण पाहिला की α² + 2α β + β². हा 8वी मध्ये 7वी मध्ये अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण सराव केलेला आहे. मग आता याच सूत्राचा वापर इथं करायचा आपल्याला. तर अल्फा प्लस β² = α² + 2α β + β². आता हे 2α β जे आहेत ते या साईडला घेऊ. मग काय येईल अल्फा प्लस β² - 2α β = इकडे शिल्लक राहील α² + β². बघा आपण उत्तराच्या दिशेने जाणार आहोत. α² + β² ही किंमत काढायची आहे. म्हणून अगोदर या सूत्राचा वापर करून याचं एक्सपान्शन लिहिलं विस्तार लिहिला आणि हे 2α β या साईडला घेतले. मग ही व्हॅल्यू काढली आहे आपण अल्फा प्लस बीटा. ती किती आहे 2 आहे. 2चा वर्ग वजा 2α β ही पण किंमत काढली आहे. तर 2 × -7 = α² + β². मग आता 2चा वर्ग 4 येतो मायनस प्लस यांचा गुणाकार प्लस होईल 7 × 2 = 14 बरोबर α² + β². 14 + 4 = 18 बरोबर α² + β². पहिलीची किंमत विचारली होती α² + β² बरोबर किती तर ती किंमत मिळाली 18. α² + β² = 18. अशा रीतीनं आता राहिलेला जो दुसरा भाग आहे α³ + β³ ही किंमत काढायची आहे. हे सूत्र आपण 8वी मध्ये अभ्यासलेलं आहे विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये की अल्फा अधिक बीटा क्यूब = α³ + β³ + 3α β × α + बीटा.
मग या सूत्राचा वापर करून, जसं आपण या विस्तार सूत्राचा वापर करून अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरच्या किमती मिळवल्या, तसं या विस्तार सूत्राचा वापर करून अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याच्या किमती मिळवायच्या. मग अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. आता काय करू आपण, हे या बाजूला घेऊ हे पद. मग अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आपणाला ही किंमत मिळवायची. यासाठी हे सूत्र वापरावं लागेल, या सूत्राचा वापर करावा लागेल. मग अल्फा प्लस बीटा आपण काढलं होतं. अल्फा प्लस बीटा किती आलेलं होतं, तर ते 2 आलेलं होतं. म्हणजे 2 चा घन मायनस 3 इंटू अल्फा बीटा किती आलेलं होतं, तर अल्फा बीटा मायनस 7 आलेलं होतं इंटू अल्फा प्लस बीटा 2 आलेलं होतं इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग 2 चा घन 8 मायनस 3 इंटू मायनस 14 यांचा गुणाकार इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. 8 मायनस मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस 42 14 त्रिका 42 बरोबर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. 42 अधिक 8 50 बरोबर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. अशा रीतीनं ज्या दोन किमती विचारलेल्या होत्या त्या दोन्ही किमती मिळाल्या. पहिली ही किंमत मिळाली आणि आता ही दुसरी किंमत मिळाली. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर किती. सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 6 जो की तो या रीतीनं तुम्हाला सोडवायचा आहे. मग याच्यासारखे सोडवलेल्या उदाहरणामध्ये तुम्हाला आणखी उदाहरण असे मिळतील, ते घेऊन तुम्ही सोडवायचे आहेत. किंवा प्रश्नसंग्रहामध्ये प्रश्नसंचामध्ये अशी उदाहरणं मिळतील, तेही घ्यायचे आहेत आणि याचा सराव करायचा. मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळविणे. टॉप 10 क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं हे दिली आहेत, त्यावरून वर्ग समीकरण तयार करायचे. म्हणजे मुळावरून वर्ग समीकरण तयार करायचे. मग आता आपण पाहिले की वर्ग समीकरणाची मुळाला आपण अल्फा आणि बीटा असं मानतोय. आपण अवयव पद्धतीनं ज्यावेळी वर्ग समीकरण सोडवलेली होती त्यावेळी आपण याचा वापर केलेला होता की शेवटी उत्तर येताना ते असं येतं की x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा. म्हणजे ज्यावेळी उत्तर येतं, आपण एक साधं उदाहरण घेऊ. x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवताना याचे अवयव x स्क्वेअर 6 चे अवयव घेतले होते. 3 दोन्ही 6 इथं प्लस आहे म्हणून दोन्ही संख्यांना प्लस चिन्ह येणार आहे मधल्या पदाचं. आणि मग x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता 4 पद मिळाले. 2 पदाचा एक गट केलाय. x कॉमन आहे. x प्लस 3 प्लस 2 इंटू एक्स प्लस 6 3 चा भाग जातो म्हणून हे दोन कंस सारखे झाले. ते x प्लस 3 यापैकी एक कंस घेतला आणि x प्लस 2 इज इक्वल टू 0 असं लिहिलं. हे आपण सूत्र पद्धतीनं वर्ग समीकरण अवयव पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवणं या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे डिटेल पाहायला मिळणार आहे. मग आता या दोन कंसाचा गुणाकार 0 आहे. त्यापैकी x अधिक 3 बरोबर 0. या दोन्हीपैकी एका कंसाची किंमत 0 असणार आहे कारण गुणाकार तो 0 येतोय. मग कोणत्या कंसाचा गुणाकार 0 हे माहित नाही म्हणून आपण असं लिहिलं x अधिक 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. आणि मग असं लिहिलं होतं की x बरोबर हे 3 या साईडला घेतले -3, x बरोबर हे 2 या साईडला घेतले -2, x इज इक्वल टू -3, x इज इक्वल टू -2. बघा हे जे उदाहरण आपण सोडवलेलं आहे याच्या अगदी रिवर्स आपल्याला जायचं आहे. इथं काय आलाय x इज इक्वल टू -3 और x इज इक्वल टू -2. इथं मिळालाय x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा. आता याच्या वरची स्टेप घेऊ.
काय हे -3 इकडे आले, आता हे प्लस अल्फा इकडे आल्यानंतर हे होतील x मायनस अल्फा इज इक्वल टू 0 आणि इथं होतील x मायनस बीटा इज इक्वल टू 0. जसं की हे -2 इथं कधी आले तिथं +2 असताना म्हणजे हे इकडे घेतले तर प्लस झाले, तसं हे अल्फा बीटा या साईडला घेतलं तर मायनस झालं. आता वरची स्टेप ही x+3 x+2. तसं याला काय लिहिता येईल मग x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इज इक्वल टू 0. बघा अगदी याच्या उलट चाललोय आपण. पहिली स्टेप ही आहे, दुसरी स्टेप ही आहे आणि आता तिसरी स्टेप ही आहे. आता x+3 इंटू x+2 इज इक्वल टू 0, तसं x मायनस अल्फा x मायनस बीटा इज इक्वल टू 0. मग आता याच्या अगोदर आपण असं लिहिलंय की x इंटू हे x कॉमन आहे आणि मायनस अल्फा आणि मायनस बीटा हे वेगळे घटक आहेत, म्हणून याला असं लिहिलं आपण या दोन कंसाचा गुणाकार करायचा आहे. मग हा गुणाकार करत असताना या x न या दोन्ही पदाला गुणायचं आहे, म्हणजे x मायनस बीटाला गुणलं आणि मायनस अल्फा न x मायनस बीटाला गुणलं, बरोबर 0. जे इथं कॉमन काढले होते ते, म्हणजे ही स्टेप आली. आता गुणाकार करू, x गुणिले x x² मायनस x इंटू अल्फा, तर x इंटू बीटा मायनस x बीटा मायनस x अल्फा हा गुणाकार, मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. काय केलं, या x न या कंसातील पदांना गुणून घेतलं, मायनस बीटानं या कंसातील पदांना गुणून घेतलं. आता इथं जर पाहिलं आपण तर x कॉमन आहेत दोन्ही ठिकाणी, मग x² मायनस x कॉमन घेऊ, तर इथं लिहू ते लिहिताना आणि मग कंसात राहील हे मायनस कॉमन काढल्यामुळं मायनस मायनस प्लस अल्फा राहतील, हे मायनस कॉमन काढल्यामुळं इथं पण प्लस बीटा राहतील आणि x कॉमन आहे, प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आणि मग हे समीकरण या ठिकाणी आपल्याला मिळालं की x² मायनस अल्फा बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. ज्या समीकरणाची मुळं अल्फा आणि बीटा असतात ते वर्ग समीकरण x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बघा आता जर दोन दिलेल्या समीकरणाची मूळं दिली असती, इथं मूळं दिली होती, त्यावरून वर्ग समीकरण तयार झालं, म्हणजे आता आपल्या लक्षात आलेलं असेल की जर दोन मूळं दिली तर वर्ग समीकरण तयार होत आहे. मग इथं काय होत आहे तर अल्फा आणि बीटा दोन मुळांची बेरीज होते आहे, इथं काय होत आहे दोन मुळांचा गुणाकार होतोय. आणि मग हा फॉर्म्युला या ठिकाणी समीकरण तयार करण्याचा मिळतो की x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आणि मग पहा आता किती सोपं झालंय. आता हेच पाहू आपण, ही मुळं दिली आहेत तर वर्ग समीकरण हे मिळतंय का. मग आता x इज इक्वल टू -3 x इज इक्वल टू -2 ही दोन मुळं आहेत, अल्फा हे आहे बीटा हे आहे. मग अगोदर अल्फा बीटाची व्हॅल्यू काढू, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 प्लस -2 या दोन मुळांची बेरीज केली, -3 प्लस -2 -5, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मिळालं -5. नंतर याची किंमत पाहिजे अल्फा बीटाची, अल्फा इंटू बीटा, अल्फा आहे -3 बीटा आहे -2, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 3 इंटू 2 6, अल्फा बीटाची व्हॅल्यू मिळाली +6. आणि आता या दोन व्हॅल्यू या सूत्रामध्ये मांडू, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. या व्हॅल्यू मांडला, x² मायनस अल्फा प्लस बीटा काय आलाय -5 आलाय, x प्लस अल्फा बीटा काय आलाय +6 आलाय. त्यामुळे कंसात लिहायची आवश्यकता नाही, जर हे मायनस आलं असतं तर कंसामध्ये लिहिलं असतं. x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. बघा आपण मुळं घेतली होती ही
समीकरण हे तयार झालं, x² + 5x + 6. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ दिली की वर्ग समीकरण तयार करता आलंच पाहिजे. अगोदर काय करायचे, यासाठी दिलेल्या मुळांची बेरीज करायची आणि नंतर दिलेल्या मुळांचा गुणाकार करायचा. बेरीज आणि गुणाकार केल्यानंतर हे जे सूत्र मिळालंय या सूत्रामध्ये त्या किमती ठेवायच्या, आपोआप वर्ग समीकरण तयार होणार आहे. मग आणखी एक उदाहरण पाहू याच्यामधलं आपण की एका वर्ग समीकरणाची मूळ दिलेली आहेत 3 - 10. सराव संच 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला चौथ्या प्रश्नातलं हे दुसरं बीट आहे की वर्ग समीकरणाची मूळ 3 - 10 अशी दिलेली आहे. मग अगोदर काय करावं लागतंय, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची. अल्फा = 3, बीटा = -10. देअरफॉर अल्फा प्लस बीटा 3 + -10 = 3 - 10 = -7. अल्फा प्लस बीटा आलं -7. आता अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काढायची आहे. अल्फा इंटू बीटा = 3 × -10 = -30. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढली, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली. आता हे स्ट्रक्चर घ्यायचं, हा फॉर्म्युला घ्यायचा. x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा = 0. आणि या किमती इथे मांडू. x² - अल्फा बीटा काय मिळालाय, -7 प्लस -7x प्लस अल्फा बीटा काय मिळालाय, तर -30 = 0. x² - प्लस 7x प्लस इंटू -30 = 0. अशा रीतीनं समीकरण मिळालं x² + 7x - 30 = 0. सोपं आहे की नाही, की मुळं दिली आहेत, समीकरण तयार करायचं. आता कोणतीही मुळं देऊ द्या, त्यावरून तुम्हाला समीकरण तयार करता आलंच पाहिजे. अतिशय सोपा असणारा भाग आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण की अल्फा आणि बीटा या दोन किमती सांगितलेल्या आहेत की दोन मुळं दिल्यात 1/2 - 1/2. मग अल्फा = 1/2, बीटा = -1/2. हे सुद्धा उदाहरण प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 4 त्यातलं बीट क्रमांक 3. आता सुरुवातीला काय करायचं, अल्फा बीटाच्या किमती काढायच्या. अल्फा प्लस बीटा = 1/2 प्लस -1/2. अल्फा बीटाच्या किमती मांडल्या इथं. मग ही बेरीज 1/2 - 1/2 प्लस मायनस होणार आहेत. 1/2 - 1/2 जसं की हे 5 - 5 असतं तर 0 लिहिणार होतो आपण, तसंच 1/2 - 1/2 0 येणार आहे. अल्फा प्लस बीटा मिळाली व्हॅल्यू 0. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा काय 1/2, बीटा आहे -1/2, गुणाकार अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार. 1 × -1 2 × 2 4. अल्फा इंटू बीटा = -1/4. या दोन किमती जे स्ट्रक्चर आहे, फॉर्म्युला आहे x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा = 0 यामध्ये ठेवून द्यायच्यात. मग या किमती ठेवत असताना पहा की x² मायनस ही व्हॅल्यू 0 आलेली आहे, ही x प्लस अल्फा बीटा काय आलाय, तर -1/4 = 0. x² 0 × x 0 येणार आहे, प्लस इंटू मायनस 1/4 = 0. इक्वेशन काय मिळालं, x² - 1/4. अशा रीतीनं जर वर्ग समीकरणाची मुळं दिलेली असतील तर त्यावरून वर्ग समीकरण आपल्याला आता तयार करता येणार आहे. बाकीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी
तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.